व्हेनेझुएलावर हल्ला, भारताला फटका. भारत व्हेनेझुएला व्यापारावर परिणाम. अमेरिकेचा हल्ला, जगात तेलाचा भडका. अमेरिकेनं व्हेनेझुएलावर केलेल्या हल्ल्यामुळे आता जगाचं टेन्शन वाढलंय. एकीकडे अमेरिकेनं व्हेनेझुएलामधील सत्ता उलथवून लावली, तर दुसरीकडे अमेरिकेनं व्हेनेझुएलावर अनेक निर्बंधही लादलेत, ज्यात व्हेनेझुएलातील कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर बंदी घालण्यात आली आहे. अशातच भारत आणि व्हेनेझुएलातील व्यापारावर नेमका काय परिणाम होऊ शकतो पाहूयात. भारताकडून व्हेनेझुएलाला लस, इलेक्ट्रॉनिक्स यंत्रसामुग्री, कापूस, रसायनांची निर्यात केली जाते. व्हेनेझुएलाकडून कच्चं तेल, पेट्रोलियम कोक, सेंद्रिय रसायनांची भारतात आयात केली जाते. 2024 मध्ये भारतानं व्हेनेझुएलाकडून अंदाजे 36.20 दशलक्ष डॉलर्सचं ॲल्युमिनियम आयात केलं होतं. 2024 मध्ये व्हेनेझुएला इथून अंदाजे 22 दशलक्ष बॅरल तेल भारतात आयात करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल काही डॉलर्सनं वाढू शकतात. भारताकडून व्हेनेझुएलाला होणारी औषधं आणि कपड्यांच्या निर्यातीतही घट होऊ शकते. अमेरिकेच्या हल्ल्यामुळे भारत आणि व्हेनेझुएलातील निर्यात आणि आयात पूर्णपणे थांबू शकते. मात्र याबाबत तज्ज्ञांचं नेमकं काय मत आहे ते देखील पाहूयात. व्हेनेझुएलाकडनं मॅक्सिमम ऑइल आणि युआनमध्ये चायनाकडे जातं आहे. त्याच्यामुळे चायनाला जवळजवळ $60 मिलियन नुकसान झालं आहे या कारवाईनंतर. भारताला याच्या पुढे काही एखाद वर्षांनी इफेक्ट होऊ शकतो, कारण याच्यामध्ये रशिया इन्वॉल्ड आहे आणि भारताला स्वतःचं भवितव्य पाहायला पाहिजे. आपल्याला जिथून जे मिळेल ते आपण घेतलं पाहिजे. जर का आपल्याला ऑइल रशियाकडनं मिळतं आहे किंवा अमेरिकेकडनं मिळतं आहे किंवा चायनाकडनं मिळतं आहे, नेशन इंटरेस्ट कम्स फर्स्ट अँड ऑलवेज. भारत आणि व्हेनेझुएला यांच्यातील व्यापार तेलाभोवती फिरत असताना भारताची व्हेनेझुएलाला होणारी निर्यात देशाच्या आरोग्य आणि पायाभूत सुविधांसाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे अमेरिका आणि व्हेनेझुएलामधला संघर्ष थांबणं केवळ भारतासाठीच नव्हे, तर जगासाठी देखील महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.